मला वाटतं या गोष्टीला जास्ती महत्व आहे. खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेर तपासणी होतीये. ऍक्च्युली एक गैरसमज त्या सगळ्याबद्दलचा एक पसरवला जातोय. कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं, जुलै 2024 मध्ये. आणि जुलै 2024 मध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली. जुलै एंड मध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली. त्याही वेळेला पहिल्या स्क्रुटिनीमध्ये जवळपास 70-80 हजार फॉर्म्स बाद झाले होते. त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली, ऑक्टोबरमध्ये केले, ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये. आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या काही स्क्रुटिनी होत होत्या त्याच्यामध्ये जे फॉल्टर्स आढळले फॉर्म्स, त्यांना त्या त्या वेळेला त्याच्यातनं बाहेर काढलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एकही शासन निर्णयामध्ये बदल नाही केलेला आहे. शासन निर्णय जो होता जुलै महिन्यामध्ये जो निर्गमित केला तो शासन निर्णय आजही लागू आहे. फक्त याच्यामध्ये कंप्लेंट्स ज्या यायला लागल्या, ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या, सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या, त्या त्या वेळेला त्या कंप्लेंट्सचं निरासनही झालं. त्या त्या वेळेला जे फॉल्टर्स होते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली, त्यांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आला, ते बँक अकाउंट सील करण्यात आले, हे त्या त्या वेळेला केलेलं आहे. फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे, इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं. आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे. आज आम्ही साधारणपणे ज्या वेळेला योजना घोषित केली त्यावेळेला 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल. जवळपास 2,60 लक्षपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले. आज लाभार्थ्यांची संख्या 2,40,00,000 किंवा 2,41,00,000 या ह्याच्यानुसार आहे. म्हणजे त्या त्या वेळेला त्याची स्क्रुटिनी होत गेली